आणि आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 100 बातम्यांमधून। आरोपी योगेश सावंत आणि रोहित पवारांचा संबंध काय? विधानसभेमध्ये राम कदम आणि आशिष शेलार आक्रमक, फडणवीसांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचं प्रकरण। भाजप आमदारांनी मांडलेला प्रश्न फडणवीसांना खुश करण्यासाठी आमदार रोहित पवार यांची भाजप आमदारांवर टीका। बीडमधून पंकजा मुंडे लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा सुरू। पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळाल्यास धनंजय मुंडे स्टार प्रचारक असणार। एक भाऊ बहिणीला दिल्लीमध्ये पाठवण्यासाठी प्रयत्न करतोय, तर दुसरीकडे भाऊ आणि बहिणीमध्ये लढत होणार आहे। पंकजा मुंडे यांचं उदाहरण देत रोहित पवारांचा अजित पवारांना टोला। लोकसभा उमेदवार निश्चितीसाठी भाजपकडून 6 जणांची समिती गठीत। देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, रावसाहेब दानवे, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील आणि आशिष शेलार यांचा समितीमध्ये समावेश। लोकसभेसाठी संभाव्य नावे समितीकडून जवळपास निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती। दिल्लीमध्ये आज भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार। 1 ते 2 दिवसांमध्ये भाजप लोकसभा निवडणुकीसाठीची पहिली यादी जाहीर करण्याची शक्यता। रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवरून भाजप आणि शिंदे गटामध्ये रस्सीखेच, दोन्ही पक्षाकडून दावे सुरूच। शिंदे गटाकडून सोशल मीडियावर किरण सामंत यांचे स्टेटस, तर भाजपकडून प्रमोद सावंतांच्या भाषणाचा व्हिडिओ व्हायरल। रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवर शिवसेनेचाच दावा राहणार, शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांचं वक्तव्य। रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये उभं राहणाऱ्यांनी आपण 2.5 लाख मतांनी पडणार ही मानसिकता ठेवूनच यावं, ठाकरे गटाच्या विनायक राऊतांचा विरोधकांना इशारा। अमरावतीमधून नवनीत राणा भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढण्याची शक्यता। उत्तर मध्य मुंबईतूनही पूनम महाजन यांच्यासह पियुष गोयल, आशिष शेलार यांच्या नावाची चर्चा, तर अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्या नावाची देखील भाजपकडून चाचपणी। दक्षिण मुंबईमध्ये भाजप विरुद्ध ठाकरे गट थेट लढत असणार। ठाकरे गटाकडून अरविंद सावंत, तर भाजपकडून राहुल नार्वेकर यांचं नाव जवळपास निश्चित। गडचिरोली लोकसभा मतदारसंघामध्ये भाजप उमेदवार बदलण्याची शक्यता। भाजपकडून राष्ट्रवादीचे नेते धर्मराव बाबा आत्राम यांना विचारणा, तर आत्रामांनी भाजपच्या तिकिटावर लढू नये अजित पवारांची भूमिका, सूत्रांची माहिती। छत्रपती संभाजीनगरच्या जागेसाठी भागवत कराड इच्छुक। छत्रपती संभाजीनगर लोकसभेच्या जागेवर भाजपनं दावा केलाय, केंद्रीय निवडणूक समितीच उमेदवार ठरवणार, भागवत कराड यांची माहिती। वंचित बहुजन आघाडीला 27 जागा लढायच्या नाहीत, त्यांनी केवळ 27 जागांवर तयारी केली आहे। संविधानाच्या रक्षणासाठी वंचितसह आम्ही सर्वजण एकत्र, तर वंचितसह महाविकास आघाडी राज्यामध्ये सर्व 48 जागांवर लढणार, संजय राऊतांची माहिती। मनोज जरांगे यांना उमेदवारी देण्याबाबत कोणताही प्रस्ताव नाही, संजय राऊतांकडून स्पष्ट। महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये फक्त जागा वाटपाबाबत चर्चा होते, राऊतांचं वक्तव्य। शिवाजीराव आढळराव पाटलांची आज पदाधिकाऱ्यांसोबत आंबेगावात बैठक। शिवाजीरावांच्या राष्ट्रवादीच्या प्रवेशाच्या चर्चांवरून या बैठकीला महत्त्व। शिरूर लोकसभा लढवण्यासाठी अजित पवार यांची तयारी सुरू। अजित पवारांचा 3 मार्चपासून शिरूर लोकसभा मतदारसंघाचा दौरा। जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूरसह भोसरी आणि हडपसरचा देखील आढावा घेणार। नाना पटोले शरद पवारांच्या भेटीला। पवारांच्या भेटीसाठी नाना पटोले सिल्वर ओकवर दाखल। राज्यातील पेपरफुटी प्रकरणावरून विरोधक चांगलेच आक्रमक। विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन, पेपरफुटीची SIT लावण्याची मागणी। सत्ताधारी पक्षातील नेत्यांच्या कारखान्यांवर राज्य सरकार मेहरबान असल्याचं चित्र। अशोक चव्हाण यांच्यासह कल्याण काळे, अमरसिंह पंडित, प्रशांत काटे यांच्या कारखान्यांना मदत, मात्र पंकजा मुंडेंच्या कारखान्याला अद्यापही मदत नाही। अमित शहा उद्धव ठाकरेंबद्दल बोलले ते योग्यच। उद्धव ठाकरेंना आदित्य ठाकरे यांना 2013लाच मुख्यमंत्री बनवायचं होतं। भाजपला संपून 2019ला आदित्यला मुख्यमंत्री बनवण्याचा त्यांचा कट होता, आशिष शेलार यांचा आरोप। हजारो कोटींचं ड्रग्ज गुजरातमध्ये येतं आहे, महाराष्ट्रामध्ये देखील गुजरातमधून ड्रग्ज येत आहे, संजय राऊतांचा गंभीर आरोप। तर उडता गुजरातप्रमाणे आता उडता महाराष्ट्र करायचा आहे का, संजय राऊतांचा सवाल। पुण्यातील ड्रग्ज प्रकरणातील आरोपीचे भाजपच्या नेत्यासोबत फोटो, आरोपीला जेलमधून सोडवण्यातही भाजपच्या नेत्याचा वाटा। काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांचा भाजप नेत्यावर आरोप। तलाठी भरती घोटाळा झाला असेल तर त्याचे पुरावे द्या, विखे पाटील यांचं रोहित पवारांना आवाहन। तर रोहित पवारांना त्यांच्या आजोबांप्रमाणे बिनबुडाचे आरोप करण्याची सवय लागली आहे, राधाकृष्ण विखे पाटलांची रोहित पवारांवर टीका।
ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल. सलीम कुत्तासोबत पार्टी केल्यानं बडगुजर यांच्या अडचणी वाढल्या. 8 वर्षांपूर्वी घडलेल्या प्रकरणावरून आज गुन्हा दाखल झाला. माझ्यासोबत इतर 7 ते 8 जणांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांचे वक्तव्य. सुधाकर बडगुजर यांच्यावर सूडबुद्धीनं गुन्हा दाखल. भाजपच्या कार्यकर्त्यानं सलीम कुत्ताच्या पार्टीचं नियोजन केलं. संजय राऊतांचे सुधाकर बडगुजर यांच्यावरील दाखल गुन्ह्यावर उत्तर. बडगुजर यांचा गॉडफादर संजय राऊत. नितेश राणेंचं वक्तव्य. तर बडगुजर यांच्यासोबत राऊतांची देखील चौकशी झाली पाहिजे, नितेश राणे यांची मागणी. हॉटेलचा कर थकबाकी प्रकरणी निलेश राणे पुणे महापालिकेकडून दिलासा. राणे यांच्याकडून मिळकतीचा 25 लाखाचा धनादेश पालिकेकडे जमा. उर्वरित रकमेचा वाद सुरू असल्याच्या आक्षेपानं थकबाकी शून्य. राहुल गांधी 12 मार्चला नाशिक दौऱ्यावर. नाशिकमध्ये राहुल गांधी यांचा रोड शो देखील होणार. तर राहुल गांधी काळाराम मंदिरात देखील दर्शन घेणार. उद्धव ठाकरे यांच्या याचिकांवरील सुनावणी पुढे ढकलली. अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाविरोधामध्ये दाखल याचिकांवर आता 19 एप्रिलला सुनावणीची शक्यता. ठाकरे गटाच्या युवासेना कार्यकारिणी सदस्यांच्या नियुक्त्या जाहीर. राजन विचारे, विनायक राऊत, सुनील शिंदे यांच्या मुलांना संधी. तर शिंदे गटाकडून मारहाण झालेल्या रोशनी शिंदेंची सहसचिवपदी नियुक्ती. गेल्या 5 वर्षापासून मी लोकसभेची तयारी करतोय. मोदींना 400+ खासदार देण्याची जबाबदारी आमची. खासदार सुजय विखे पाटलांकडून विश्वास व्यक्त. खासदार सुप्रिया सुळे यांचा बारामतीत सलग दुसऱ्या दिवशी जनता दरबार. जनता दरबाराला नागरिकांची देखील मोठी गर्दी. मनसेच्या आंदोलनानंतर पुणे विद्यापीठाचं अमित ठाकरे यांना पत्र. 1 मे पर्यंत मराठी भाषा भवनचं काम पूर्ण करणार पुणे विद्यापीठाचं आश्वासन. पुण्याच्या शुभारंभ लॉन्समध्ये जय पवार यांचा वाढदिवस साजरा. अभिष्ट चिंतन सोहळ्याला या ठिकाणी अजित पवार गटाकडून जोरदार बॅनरबाजी. मातोश्री बाहेर आमदार कपिल पाटील यांच्याकडून बॅनरबाजी. पलटी मारने वाले चले गए, हम इंडिया के साथ मैदान में है. मातोश्री बाहेर लावलेल्या बॅनर्सवर उल्लेख. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 मार्चला होणाऱ्या सिंधुदुर्गातील आंगणेवाडीच्या जत्रेला हजेरी लावणार. नारायण राणे, दीपक केसरकर, उदय सामंत आणि रवींद्र चव्हाण हे देखील जत्रेमध्ये जाणार. साताऱ्यातील जिल्हा प्रशासनाला दुष्काळी कामासंदर्भातील कामाच्या खासदार श्रीनिवास पाटलांच्या सूचना. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी काम करण्याचे आदेश. मराठा क्रांती मोर्चातील रमेश पाटलांना पोलिसांकडून अटक आणि पोलीस कोठडी. प्रवीण दरेकरांना शिवीगाळ केल्याप्रकरणी रमेश पाटलांवर गुन्हा दाखल करत अटक. जळगावातील महासंस्कृती महोत्सवामध्ये महाराष्ट्र गीत न वाजल्यानं मक्तेदारावर गुन्हा दाखल. खासदार उन्मेष पाटलांची जिल्हा प्रशासनावर नाराजी. अयोध्येतून परतलेले महंत रमेश गिरी महाराज यांचं कोपरगावात जल्लोषात स्वागत. महाराजांच्या स्वागतासाठी 7 जेसीबींच्या माध्यमातून पुष्पवृष्टी. बीडच्या परळीमधील बोरणा प्रकल्पामध्ये फक्त 10% पाणीसाठा शिल्लक. पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याची देखील समस्या गंभीर होणार. कोल्हापूरच्या इचलकरंजीमधील सुळकुड योजनेची बैठक उद्या मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये होणार. बैठकीमध्ये चर्चा होऊन अंतिम तोडगा निघणार. मुंबई नागपूर महामार्गावरील एरंडोलजवळ स्थानिकांचा रास्ता रोको. समांतर रस्त्यावरील अंडरपास बोगद्यासह विविध मागण्यांवरून स्थानिक आक्रमक. नागपुरातील महावितरणच्या कार्यालयाबाहेर कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांचं आंदोलन. नोकरीमध्ये स्थायी करण्याच्या मागणीसाठी राज्यभरमध्ये आंदोलन सुरू. मातंग समाजातील विद्यार्थ्यांसाठी बार्टीच्या धर्तीवर आरटीची स्थापना करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचं साताऱ्याच्या कराडमध्ये स्वागत. दलित महासंघ आणि बहुजन समता पार्टीकडून जल्लोष. अकोला जिल्हा परिषदेच्या बजेटमध्ये 41.99 कोटींचं सुधारित अंदाजपत्रक मंजूर. जिल्ह्याच्या ग्रामीण भागाशी संबंधित विविध योजनांची तरतूद. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये यंत्रमाग कारखान्याला आग. 3600 कापडाचे तागे जळून खाक. कोट्यवधींचं नुकसान. पुण्यामध्ये गाड्यांच्या तोडफोडीचं सत्र अद्यापही सुरूच. मुंडवा भागामध्ये दारूच्या नशेत आरोपीकडून 8 गाड्यांची तोडफोड. आरोपीला अटक. अहमदनगरच्या अकोले तालुक्यातील मवेशी करवंदरामध्ये हळदीच्या कार्यक्रमाचे जेवणातून 200 जणांना विषबाधा. जुलाब आणि उलटीचा त्रास झाल्यानं अनेकांना रुग्णालयामध्ये हलवलं. अब्जाधीश बिल गेट्सला नागपुरातील डॉली चायवाल्याची भुरळ. बिल गेट्सनं घेतला हटके चहाचा आस्वाद. व्हिडिओ देखील चांगलाच व्हायरल. बीडच्या आष्टीमधील
फिरंगेश्वरी मातेच्या यात्रोत्सवाला सुरुवात। मंदिर कलशावर आकर्षक विद्युत रोषणाई। यात्रेनिमित्त परिसरात धार्मिक वातावरण। गोंदियामध्ये धान खरेदीला पुन्हा 1 महिन्याची मुदतवाढ। मात्र आवक नसताना देखील मुदतवाढ कशाला? शेतकऱ्यांचा सवाल। वातावरण बदलामुळे भाजीपाला कडाडला। वाटाणा, फ्लॉवरसह भोपळ्याचे दरही दुप्पट। बाजारभावामध्ये वाढ झाल्यानं सर्वसामान्यांच्या खिशाला मात्र कात्री। नाशिकच्या मालेगावातील किरकोळ बाजारामध्ये लिंबूचे भाव कडाडले। बाजारपेठेमध्ये लिंबाची आवक कमी झाल्यानं भाव वाढ। हिंगोली जिल्ह्यामध्ये पिकांना अवकाळी पावसाचा मोठा फटका। गहू, हरभरा, ज्वारीसह फळबागांचं देखील मोठं नुकसान। बळीराजा पुन्हा एकदा आर्थिक संकटात। बुलढाणा जिल्ह्यातील 39,000 शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका। 22,000 हेक्टरवरील पीक भुईसपाट। जिल्हाधिकाऱ्यांकडे प्राथमिक अहवाल सादर। बुलढाण्याच्या गारगुंडीमध्ये 4.5 एकर शिवारातील कलिंगड फुटलं। शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान। अंधेरीचा गोखले पूल आणि बर्फीवाला पुलाच्या नव्या बांधकामामध्ये चूक। नवीन बांधकामामुळे 2 पुलांच्या पातळीमध्ये अंतर। 200 कोटी खर्चून देखील पूल जोडणीमध्ये चूक। राज्यामध्ये उद्यापासून 10वीच्या परीक्षेला सुरुवात। तब्बल 16 लाख विद्यार्थी परीक्षा देणार। पुणे शिक्षण मंडळाची माहिती। राज्यभरामध्ये 5,086 केंद्रांवर 10वीच्या परीक्षेचं नियोजन। परीक्षेमध्ये गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथकांची देखील नेमणूक। राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये आता मराठी सक्तीची। दुर्लक्ष करणाऱ्या शाळांना देखील मान्यता रद्द होणार। काटेकोर अंमलबजावणी करण्याचे शालेय शिक्षण विभागाचे आदेश। मुंबई गोवा महामार्गाच्या नावाच्या वादामध्ये आता कोकण प्रादेशिक पक्षाची उडी। महामार्गाला छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय महामार्ग नाव देण्याची मागणी। मध्य रेल्वेवरील धोकादायक शिव उड्डाणपुलाच्या पाडकामासाठी नवीन तारीख। 10वी आणि 12वीच्या परीक्षेच्या कारणामुळे पुलाचं काम पुन्हा एकदा 1 महिना पुढे ढकललं। एअर इंडिया एक्सप्रेस कंपनीकडून आगामी उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर विमान फेऱ्यांमध्ये 40% वाढ। एप्रिल महिन्यापासून वाढीव फेऱ्यांची सेवा प्रवाशांसाठी उपलब्ध होणार। मुंबई विमानतळावरील वाहतूक आता पूर्वपदावर। मुंबईतून उड्डाण करणाऱ्या विमानांच्या संख्या कमी केल्यानंतर 57% विमानांचा विलंब टळला। कोकण रेल्वेच्या 2 एक्सप्रेसना तात्पुरत्या कालावधीसाठी अतिरिक्त डबा। पोरबंदर कोचुवेली एक्सप्रेसला शयनयान तर हिसार एक्सप्रेसला वातानुकूलित डबा जोडला जाणार। नाशिकमधील सिटी लिंक बसचे कर्मचारी पुन्हा एकदा संपावर। थकीत पगार आणि इतर मागण्यांसाठी आजपासून संप। ऐन परीक्षेच्या काळामध्ये संप पुकारल्यानं विद्यार्थ्यांचे मात्र हाल। आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये प्रथमच गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये मतदान केंद्र निश्चित। शहरी भागामध्ये मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाचं पाऊल। पुण्यातील शासकीय कार्यालयांकडे 250 कोटींची पाणीपट्टी थकीत रक्कम न भरल्यास पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशारा।